हाय फ्रेंड्स, माझं नाव प्राजक्ता आणि मी राहते बारडोलीमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन व्हिडिओ. काल होती 18 जानेवारी, आमची ॲनिव्हर्सरी. मग सकाळी काम करत असताना अचानक मनात विचार आला, प्रत्येक वेळेस ॲनिव्हर्सरीला सरप्राईज हस्बंडच का देतात? मग ठरवलं, यावेळेस सरप्राईज मी देणार. मग काय, लागला आमचा PRP ग्रुप कामाला. दुपारी आम्ही जेवण वगैरे करून फुगे फुलवून ठेवले. ईश्वर त्यांना सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आम्ही दुपारी काही डेकोरेशन सुरू केलं नाही. संध्याकाळी ते जेव्हा दुकानावर गेले तेव्हा आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली. ही पिहू, छोटी, मुन्नू, मी, आम्ही सगळ्यांनी मिळून डेकोरेशन कंप्लीट केलं. फायनल लुक पहा डेकोरेशनचं, किती छान दिसतंय ना. हे लाईट्स, फ्लावर्स वगैरे आम्ही एंट्रीला टाकले होते. हे होममेड मी तयार केलं आहे. नंतर मी विपिन भाऊन त्यांच्यासोबत बारडोलीतील फेमस केक शॉप पार्टी पॉपमध्ये जाऊन केक घेतला आणि घरी आले. मग तयारी केली. तेव्हा विपिन भाऊन ते बाहेर गेलेले होते, त्यामुळं आम्ही फोटोशूट आमचा कंप्लीट करून घेतला. टाईम काय वाया जाऊ नये दिला. विपिन भाऊन ते आले, मग आम्ही सरप्राईजसाठी स्टार्ट केलं. डोअर ओपन करून ईश्वरन ते आत आले. लाईट लागल्यानंतर त्यांचे एक्सप्रेशन बघण्यासारखे होते. त्यांचा चेहरा बघून मलाही फार आनंद झाला होता की इतकं सरप्राईज प्लॅन केलेलंच फायनली सक्सेस झालं. मग त्यांना रेड रोज देऊन आतमध्ये एंट्री केली आणि ॲनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली. आईन त्यांनी आम्हाला ओवाळलं. मग कॅन्डल विझवून केक कटिंग केली. सेलिब्रेशनसाठी आलेल्या सगळ्या नेबर्सलाही आमचं डेकोरेशन आणि सरप्राईज फार आवडलं होतं. सगळे नेबर्स सगळे तारीफ करत होते. त्यांचं सगळं बोलणं ऐकून मला फार आनंद झाला. मी ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून डबल हॅपी झाले होते. थोडी फुलं आम्ही फॅनवरही टाकले होते. त्यावर सगळे नेबर्स म्हणायला लागले, आप तो एक पर एक सरप्राईज देते ही जा रहे हो. मग ईश्वर त्यांच्यासाठी आणलेलं गिफ्ट मी त्यांना दिलं. मग सगळ्यांनी आम्हाला केक खाऊ घातला. पिहू, छोटी, अक्षरा, मुन्नू. ही तर फक्त बच्चा पार्टी होती, बाकीचे नेबर्स पण आलेले होते. हे सगळं बघून लग्नाच्या माझ्या सर्व मेमोरीज जाग्या झाल्या. ही आमची छोटीशी फॅमिली, विपिन भाऊ, आई, मी आणि माझी अहो. सगळ्यांना केक खायला दिला. सर्व गेल्यानंतर मी ईश्वर त्यांना विचारलं, माझा सरप्राईज कसा वाटला? त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून सर्व समजत होतं, पण त्यांना काही सांगताच येत नव्हतं. अशाच नवीन व्हिडिओंसोबत पुन्हा भेटूया. बाय बाय, टेक केअर.